आज शिवाजी महाराजांच्या गुरूंवरून वाद आहेत की ते बागेश्वर बाबा सांगतात की शिवाजी महाराज लढाया करून थकले आणि रामदास स्वामींना शरण गेले। पण या रामदासाच्या लोकांनी देशाला सांगितलं की समुद्र उल्लंघन करणं पाप आहे। मग तुम्ही समुद्र उल्लंघन करणं पाप आहे सांगून अनेक लोकांना शिक्षा केल्या। म्हणजे शाहू महाराजांपासून अनेक राजांना पण सांगितलं तुम्ही प्रायश्चित्त घ्या, लोकमान्य टिळकांनी वगैरे। मग शिवाजी महाराजांनी जे बंड केलं, आरमार उभं केलं आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपला वचक बसवला, ते महाराजांनी काय तुमच्या आज्ञेने केलंय? त्यांनी लाथाडली मनुस्मृती। मग तुम्ही त्यांचे गुरु कसे होऊ शकता? हा तर्क शिवाजी राम झेंडे साहेब आम्हाला अभिमान आहे। आपण जी प्रगती केली ती आम्हाला माहित आहे की आमच्याकडे साधन संपत्ती भरपूर होती, बोटी होत्या, शेती होती, सगळी होती, परंतु आमच्यामध्ये अजून एकही IAS झालेला नाही। म्हणजे आगरी कोळ्यांचा एकही IAS नाही। याचं कारण आम्ही अजूनही कर्मकांडात गुंतलेलो आहोत। तथागत गौतम बुद्धांचा शिक्षणाचा प्रबोधनाचा विचार आम्ही स्वीकारलेला नाही। सांगू इच्छितो की आज बौद्ध पौर्णिमा आहे किंवा बुद्ध पौर्णिमा आहे आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये पुरुष जरी असले तरी महिलांचं जे स्थान आहे ते फार महत्त्वाचं आहे। आणि याच मंडळांनी नाही तर देशातल्या सगळ्याच महिलांनी बुद्ध जयंतीचं आयोजन करणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की जगातल्या कुठल्याच धर्माने, आपण त्याला धर्म म्हणतो, त्यांनी महिलांना समान अधिकार धर्मामध्ये असले पाहिजेत असं कोणी केलं नव्हतं। भगवान बुद्धांनी भिक्खुनी संघ स्थापनेला मान्यता दिली, महाप्रजापतींची ती मागणी होती आणि म्हणून आपल्या देशात स्त्री पुरुष समानतेची सुरुवात भगवान बुद्धांच्या विचाराने झालेली आहे आणि त्याला अतिशय महत्त्व आहे। आणि भारतीय संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची अंमलबजावणी केली। महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून ही समता आणि अधिकार देण्याचा प्रयत्न केला। म्हणून आजचा हा कार्यक्रम माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि खास महिला वर्गाला आम्ही आमच्या आगरी कोळी पद्धतीने, म्हणजे आम्ही आई एकविरेला मानतो जी भगवान बुद्धांची आहे, त्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवसाच्या देतो। आणि ही समानता सगळ्या देशात गेली पाहिजे अशा प्रकारचा संकल्प आपण करूया। आपल्याला कल्पना आहे की भगवान बुद्धांचं जे स्मरण आम्ही करतोय, आज त्यांची जयंती साजरी करतोय, ही जयंती आज नवी मुंबईत होते आणि नवी मुंबईतल्यासाठी ती फार बाजूला करावे गाव आहे, अत्यंत महत्त्वाची जयंती आहे। इथल्या लोकांना मागच्या 2-2.5 हजार वर्षामध्ये हा विसर पडलेला आहे की कोलीय वंशाचे जे लोक आहेत, कोलीय गणाचे किंवा कोलीय वंशाचे, हे समुद्रावरचे नदीकाठचे लोक, हे भगवान बुद्धाच्या आईकडचे लोक, त्यांची आई ही कोलीय वंशाचे आणि वडील हे शाक्य वंशाचे। त्याच्यामुळे कार्यक्रम या शिडकोच्या नगरीत होत असला तरी करावे गावचं त्यांचं नातं फार मोठं आहे। नवी मुंबईतल्या प्रत्येक गावठणाशी याचं नातं आहे आणि ते समजवण्यात अजून आम्ही यशस्वी झालेलो नाही आणि म्हणून ते आम्ही समजावू शकलो पाहिजे की इथले जे लोक आहेत समुद्रकाठावरचे, त्यांचं आणि भगवान बुद्धांचं नातं आहे। आणि आपण जर इतिहासात गेलात तर सम्राट अशोकाने जे 84,000 स्तूप बांधलेले आहेत ते महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहेत, लेणी आहेत आणि ही लेणी आपल्या आजूबाजूला सुद्धा होती। आणि या कार्यक्रमानिमित्त मी आपल्याला सांगेन की इथूनच बाजूला नवी मुंबई एअरपोर्ट होतोय, त्या विमानतळामध्ये सुद्धा केरूमाता बौद्ध लेण्या होत्या आणि ह्या लेण्या वाचवण्यासाठी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आंदोलन केलं असेल, त्यामध्ये मी पण होतो। 29 दिवस आंदोलन झालं आणि शिडकोला आम्ही सांगितलं की ही बुद्धाची भूमी आहे, सम्राट अशोकाने बांधलेली ही लेणी आंतरराष्ट्रीय व्यापाराचं पुरावा होता, जागतिक ठेवा होता। आता मी कलाकारांचा सत्कार पहिल्यांदा इथे करायला लावला, त्याचं कारण आहे की त्यातली कला पाहणं सगळ्यांना जमलं नाही, पण ज्यांना समजले त्यातली म्हणजे सांस्कृतिक ठेव किती मोठी होती ती जपणं हे देशाचं कर्तव्य होतं। परंतु देशाने विमानतळासाठी ती लेणी तोडली, जिथून आज विमान त्या लेण्यांच्या वरूनच जाते। हे तुम्ही तिथे गेलात ते विमान हे लेण्यांच्या वरून जाते आणि ती लेणी तोडलेली आहेत। कोरोना लागल्यामुळे मला ते आंदोलन पोलिसांनी थांबवायला सांगितलं, नाहीतर मी 29 दिवस तर केलं होतं, आणखी केलं असतं। उद्देश असा होता की आपण सगळे जरी महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आला असलात तरी ही नवी मुंबई ही भगवान बुद्धांचीच भूमी आहे, त्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत। मी पौराणिक सांस्कृतिक बाकीचं सांगत नाही, ऐतिहासिक रेकॉर्ड आहे त्याचं
आणि रायगडच्या गॅजेटमध्ये, ठाण्याच्या गॅजेटमध्ये याचे उल्लेख आहेत, पुरातत्वीय पुरावे त्यामध्ये आहेत. आणि म्हणून झेंडे साहेबांना माझी विनंती आहे की सिडकोने अजून या जागेचा ताबा दिला नसेल तर त्यांना ह्या भाषेत सांगा की विमानतळच बुद्ध लेण्यांचा आहे, सम्राट अशोकाचा आहे, त्याचा सातबारा आमचा आहे, तर बाकीचे छोटे छोटे सातबारे आहेत ते पण देऊन टाका. नाहीतर आम्ही असं आंदोलन करू की लोक रिक्षाचा संप करतात, एस टीचा करतात, रेल्वेचा करतात, आम्ही विमानांचा पण संप घडवू शकतो, आकाशातल्या आकाशात तुम्हाला थांबवू शकतो. आणि हे सत्य आहे, कारण हा फार मोठा गुन्हा आहे. पुरातत्व कायदे जर पाहिलेत तुम्ही तर फार कडक कायदे आहेत, इंटरनॅशनल कायदे आहेत ते, आणि त्यांनी ह्या कायद्याचा भंग केलेला आहे. आणि म्हणूनच सम्राट अशोकाने बांधलेली ही लेणी अतिशय महत्त्वाची आहे. सम्राट अशोकाचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये हा आज बेलापूर आणि पलीकडे आपली खाडी आहे उलवा, त्या दोन खाडीमध्ये जिल्हा तिकडचा रायगड आहे, इकडचा ठाणे आहे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सम्राट अशोकांनी नालासोपारा येथून आपल्या 2 मुलांना महेंद्र आणि संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलं होतं धम्म प्रसारासाठी, म्हणजे विचारांच्या प्रसारासाठी. आज मी नेहमीच सांगत असतो की एखादा नगरसेवक असेल तर त्याच्या मुलांनी मुख्यमंत्री व्हावं असं त्याला वाटतं. मुख्यमंत्री असेल तर त्याला वाटतं माझा मुलगा हा राष्ट्रपती झाला पाहिजे किंवा पंतप्रधान झाला पाहिजे. परंतु चांगल्या विचारांची पेरणी समाजामध्ये व्हावी यासाठी मुलांना दान करणारा एक सम्राट इथे होऊन गेला. हा सम्राट सगळ्यात नगरसेवक, आमदार आणि खासदारांना आम्ही समजावला पाहिजे. आणि त्या सम्राटामुळेच आज तथागत गौतम बुद्धांचे विचार श्रीलंकेमध्ये टिकून होते. आणि आपल्याला माहिती आहे त्रिपिटक वगैरे ग्रंथ आपण तिकडूनच आणले. पण या श्रीलंकेमध्ये काय आहे हे बहुजन समाजाला, म्हणजे आमच्यासुद्धा आगरी कोळी समाजाला अजून माहीत नाही. त्यांना असं वाटतं की लंका रावणाची आहे, ती हनुमानाने जाळली. राम झेंडे साहेब, आपलं नाव राम आहे पण तब्येत हनुमानासारखी आहे, तर त्यांना असं वाटतं की ते हनुमानाने जाळली लंका आहे. परंतु तिथे गेल्यानंतर असं लक्षात येतं की ती बुद्धभूमी आहे, तिथे बुद्धाच्या मूर्त्या आणि लेण्या मोठ्या प्रमाणात आहेत. मी आपल्या मंडळाला सांगू इच्छिन, कधीतरी आपण श्रीलंकेला जा. या करावे गावची थोरवी अशी आहे की करावे गावचे लोक आहेत, म्हणजे आगरी कोळी लोक, आरमारी लोक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातले लोक, ते छोट्या बोटी घेऊन श्रीलंकेपर्यंत जात होते. म्हणजे थेट त्यांचा प्रवास चालायचा. त्यामुळे त्यांना तो अनुभव होता. आणि जेव्हापासून या मनुस्मृतीवाद्यांनी समुद्र उल्लंघन करणं पाप आहे असं सांगितलं, तेव्हापासून ह्या प्रवासावर बंधनं आली. तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे बंड केलं आणि सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार आहे त्याची तुलना सम्राट अशोकाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराबरोबर करेन. कारण या सम्राट अशोकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं. आज शिवाजी महाराजांच्या गुरूंवरून वाद आहेत की ते बागेश्वर बाबा सांगतात की शिवाजी महाराज लढाया करून थकले आणि रामदास स्वामींना शरण गेले. पण या रामदासाच्या लोकांनी देशाला सांगितलं की समुद्र उल्लंघन करणं पाप आहे. मग तुम्ही समुद्र उल्लंघन करणं पाप आहे सांगून अनेक लोकांना शिक्षा केल्या. म्हणजे शाहू महाराजांपासून अनेक राजांना पण सांगितलं तुम्ही प्रायश्चित्त घ्या, लोकमान्य टिळकांनी वगैरे. मग शिवाजी महाराजांनी जे बंड केलं, आरमार उभं केलं आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपला वचक बसवला, ते महाराजांनी काय तुमच्या आज्ञेने केलं? त्यांनी लाथाडली मनुस्मृती. मग तुम्ही त्यांचे गुरु कसे होऊ शकता? हा तर्क शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी आणखी एक गोष्ट केली. शिवाजी महाराजांनी आरमाराची लढण्याची शस्त्र आहे, अधिकार आहेत, हे आगरी कोळी भंडाऱ्यांकडे, शूद्रांकडे दिले आणि इंग्रजांचं आरमारसुद्धा इथल्या लोकांनी बुडवलं. अशा अनेक लढाया आपल्या आहेत ज्या मागासवर्गीयांना शूर आहेत, लढवय्ये आहेत, ही विशेषणं नाकारतात. आणि भीमा कोरेगावची लढाईसुद्धा याचं प्रतीक आहे की आमचे पूर्वज अत्यंत शूर होते, ज्यांनी ब्राह्मण आणि क्षत्रियांना सुद्धा लढाईमध्ये भीमा कोरेगावमध्ये हरवलेलं आहे. आणि जगज्जेत्या इंग्रजांना हरवणारे लोकसुद्धा आमचे आहेत. हा आत्मविश्वास अशा प्रकारच्या कार्यक्रमात मांडणं ही काळाची गरज आहे. आपल्याला कल्पना आहे, भगवान बुद्धांनी, मी सुरुवात सांगितलं की आजच्या कार्यक्रमाचं आयोजन जरी पुरुषांनी केलं असलं तरी मी वाचताना असं वाचलं की महिला मंडळांनी केलं आहे. आणि माझ्यासाठी महिला मंडळ हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं कारण आहे की भगवान बुद्ध आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु म्हणलं. त्याचं कारण आहे की अचूकपणे या देशाची गुलामगिरी कोणी शोधली असेल तर भगवान बुद्ध आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी. म्हणजे भगवान बुद्धांनी महिलांना
धम्मामध्ये समान अधिकार दिले, स्त्री पुरुषांना समान अधिकार जे बोलतात समता म्हणतात ते दिले. आणि याच पद्धतीनं भगवान बुद्धानंतर जी गुलामीगिरी देशाला आली त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं की या देशाला जर गुलामीतून मुक्त करायचं असेल तर त्या गुलामीचं निदान पहिल्यांदा केलं पाहिजे. आणि ती गुलामगिरी अशी होती, स्त्री शूद्राती शूद्रांना या देशात मनुस्मृतीने गुलाम केलं होतं, परंतु गुलामीची सुरुवात ही स्त्रियांकडून झाली. माझी आई जर अशिक्षित असेल, माझी मावशी अशिक्षित असेल, माझी आजी अशिक्षित असेल तर साहजिकच आहे मी गुलामच होणार. आणि म्हणून ती जर स्त्री शिकलेली असेल, ती जर जिजाऊंसारखी असेल, सावित्रीसारखी असेल तर शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्माला येऊ शकतात. आणि म्हणूनच स्त्री शिक्षणाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. याच्या पाठीमागं मातृसत्ताक स्त्रीसत्ताक विचार या देशात भगवान बुद्धानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी इथे रुजवला. आणि म्हणूनच भगवान बुद्धांसारख्या महान जागतिक विचारवंत आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना बाबासाहेबांनी, संत कबीरांना सुद्धा बाबासाहेबांनी आपलं गुरु मानले. हे सांगायचं कारण आज आपण भगवान बुद्धांची जयंती जरी साजरी करत असलो तरी ही विचारधारा जी आहे देशाची ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या विचारधारेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यामध्ये कुठेही विदा सावरकर, गोळवळकर हे दिसणार नाहीत. कारण हे सगळे लोक आमच्या याच्या विरोधात होते. आणि म्हणून ही मागाची कविता झाली ती कविता महत्त्वाची आहे की बुद्ध हे देव नाहीत तर देव नाकारणाऱ्यांपैकी आहेत. मी स्वतः देव नाही आणि देव मानत नाही असं बुद्धांनी म्हटलं. तरीसुद्धा बुद्धांना संपवण्यासाठी ते अवतार आहेत असं सांगण्याचा प्रयत्न झाला. पण अनेक विचारवंतांनी प्रश्न केला तर ते अवतार आहेत, पूजनीय आहेत, व तुमच्या देवाऱ्यात का दिसत नाहीत, फक्त बुद्धविहारात का दिसतात, असा तर्कसुद्धा आपल्या लोकांनी केला. आणि म्हणून आज 1 मे 2026 रोजी होत असलेली जी जयंती आहे ती 2570वी जयंती आहे. हे एवढे 2570 वर्षांचा इतिहास मी सांगतो याचं कारण आहे की भगवान बुद्ध हे मानव होते, महामानव होते, ते देव नव्हते किंवा ईश्वर नव्हते. जयंत्या तर खूप करतो, आम्ही पण करतो, सगळ्या देवदेवतांच्या करतो, पण अशी अचूक तारीख आणि त्या तारखेला जागतिक पुरावे कुठे पाहायला मिळत नाहीत. आणि पुरातत्वीय पुरावे भगवान बुद्धांच्या बाबतीत पाहायला मिळतात. आणि म्हणून आपल्या देशामध्ये आम्ही भगवान बुद्धांची जयंती साजरी करत असताना हे पुरावे दिले पाहिजेत की होय की बाकीच्या देवदेवता कशा जन्माला आल्या, चमत्काराने आल्या, आकाशातून आल्या, आकाशातून घारीने प्रसाद टाकला, मग आमका जन्म झाला, यज्ञातून अशा प्रकारचा प्रसाद निघाला, अमक्या देवाचा जन्म झाला, असा भगवान बुद्धांचा जन्म झालेला नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या आईकडचे लोक, आगरी, कोळी, भंडारी हे सगळे आम्ही ओबीसी लोक आज याचे साक्षीदार आहोत की भगवान बुद्धाला मामा आहे, भगवान बुद्धांना वडील आहेत, भगवान बुद्धांना आई आहे, कारण ते माणूस आहेत. अलौकिक किंवा दैवी प्रकार नाही. हे बहुजन समाजाला आम्ही सांगितलं पाहिजे, नाहीतर लोकांचा गैरसमज होतो. लोकांना वाटतं की आमचा देव आहे तर तुमचा पण देव आहे. पण भगवान बुद्धांनी स्वतः जर देव नाकारले, वेदसुद्धा नाकारले. ज्याला ब्राह्मण म्हणत होते वेद हे अपौरुषेय आहेत आणि या वेदांनी, ऋग्वेदाने आमची गुलामगिरी सांगितली आणि हे म्हणून वेद नाकारले आणि वेद हे ईश्वराने लिहिलेत असं थाप मारली आणि सांगितलं की हे वेदांच्या पलीकडे जग नाही. या वेदांना नाकारण्याचं काम भगवान बुद्धांनी केलं, महावीरांनी केलं, त्यानंतर चार्वाकांनी केलं आणि सांगितलं फार मोठं बंड आपल्या देशात केलं. मानवतेच्या विरुद्ध जे जे आहे ते आम्ही नाकारतो. आणि याच पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अलीकडे हे नाकारलेलं आहे. आणि ह्या दोन्ही महापुरुषांना बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. आणि म्हणूनच गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 साली झाला. आता माहीत आहे की इसवी सन पूर्व म्हणजे शाळेतल्या मुलांना माहीत आहे की येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू होतं, त्याच्या अगोदर 543. वैशाख पौर्णिमा यालाच आम्ही बुद्ध पौर्णिमा म्हणतो. आणि हा बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आज या नवी मुंबईमध्ये साजरा होत आहे. आपल्याला कल्पना आहे बुद्धांचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी पौर्णिमा होती आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, म्हणजे संबोधी प्राप्त झाली आणि त्यांचं महानिर्वाण, या तीनही गोष्टी पौर्णिमेलाच झालेल्या आहेत. आता ह्याचे जे पुरावे, त्याचे जे रेकॉर्ड आहेत हे जागतिक स्तरावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून बौद्ध लेण्यांच्या रूपाने हे पुरावे आज वास्तुरूपाने सुद्धा शिल्लक होते. त्याच्यामुळे
विमानतळातल्या बौद्ध लेण्या वाचवणं हे सरकारचं खरं म्हणजे काम होतं, पण सरकारने ते केलं नाही. त्यांनी तो पुरावा मिटवण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्याला कल्पना आहे की भगवान बुद्धाला इथले नेते, आदरणीय लोकनेते दिबा पाटीलसुद्धा आपले गुरु मानत होते. बुद्ध मूर्ती ठेवून ते बोलायचे आणि त्यांनी आंदोलन केलं. आता लोकांनी आंदोलन केलं, लेण्यांचं आंदोलन अगोदर झालं आणि आता त्या विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांचं द्या असं एक आंदोलन तयार झालं. ती भूमिपुत्रांची हाक आहे, परंतु ते विमानतळ फसवून घेतलं गेलं आणि त्याच्यावर आता नाव अदानीचं लागलेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न फार किचकट झालेला आहे. पण मला कल्पना आहे 2500 वर्षापूर्वी झालेले भगवान बुद्ध, त्यांची लेणी सम्राट अशोकांनी बांधली, ही मातीखाली गाडली गेली. लॉर्ड कनिंगहॅम या देशामध्ये आले, त्यांनी उत्खनन केलं आणि त्या उत्खननामध्ये सम्राट अशोक आणि भगवान बुद्ध यांचा इतिहास समोर आला. मला असं वाटतं की सत्य, चंद्र आणि सूर्य यांना कधीही झाकता येत नाही, लपवता येत नाही, हे भगवान बुद्धांनीच सांगितलं होतं. त्यामुळे आपला इतिहास कोणी लपवू शकणार नाही. मग अदानी असेल किंवा अंबानी असेल, त्यांना हा इतिहास मिटवता येणार नाही, हे सत्य आहे. पण आम्ही मात्र संघर्ष केला पाहिजे. आणि म्हणून ठाणे, नवी मुंबई, पालघर हा जो परिसर आहे, तुम्ही जर इतिहासामध्ये गेलात, इतिहासाचे अभ्यासक आहेत, त्यांना माहीत असेल या प्रदेशाला पूर्वी नाव होतं अप्रांत प्रदेश. आणि अप्रांत प्रदेशामध्ये भगवान बुद्धांचा इतिहास ठासून भरलेला आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी ताईंचं कौतुक केलं की हे आयोजन आपण महिलांनी केलं आहे. आपल्याला असं वाटतं की भगवान बुद्धांचा इतिहास आता काळाच्या आड लपवला गेला, आता काय त्याचं. परंतु सांस्कृतिक अर्थानं नवी मुंबईत हा इतिहास इथल्या महिला जगतात. आणि म्हणून मागाच्या कार्यक्रमामध्ये पण मी सांगितलं, आता पुन्हा पुन्हा सांगतो, कारण सत्य आहे ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, लोक विसरतात. म्हणून त्रिशरण पंचशील आहे, 3 वेळा सांगितलं जातं, कारण लोक विसरतात, हे भगवान बुद्धांना पण माहीत होतं. आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा आपल्याला सांगावं लागतं की या भागामध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, रायगडमध्ये इथल्या महिला आहेत, हे लग्नामध्ये ताई हुंडा घेत नाहीत. आर्थिक अधिकार आहेत, मासळी मार्केटचे असतील किंवा घरातले, हे महिलांकडे आज आहेत. म्हणजे आमच्याकडे, मी या समाजातून आल्यामुळे सांगतो की पुरुषांना जर पैसे पाहिजे असतील तर घरामध्ये आईकडे मागावे लागतात, पत्नीकडे मागावे लागतात, बहिणीकडे मागावे लागतात. बाकी देशात आणि महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे मला माहीत नाही, परंतु महिलांकडे आर्थिक अधिकार इथे आहेत. एवढंच नाही, मगाशी मी सांगितलं की महाप्रजापतींनी मागणी केली भगवान बुद्धाकडे. भगवान बुद्धांच्या आईच्या मृत्यूनंतर, महामायेच्या मृत्यूनंतर सांभाळ त्यांची मावशी करते. आणि जेव्हा भगवान बुद्ध होऊन येतात त्यावेळी ती विनंती करते की जर पुरुषांना अरंत होण्याचा अधिकार आहे, या दुःखातून मुक्त होण्याचा अधिकार आहे, तर महिलांना आहे की नाही, महिलांमध्ये ती क्षमता आहे की नाही. तर भगवान बुद्धांनी सांगितलं होय. आणि मग स्वतंत्र भिक्खुनी संघाची स्थापना झाली आणि धार्मिक अधिकार महिलांना मिळाले. तुम्हाला माहीत आहे, आजही आपल्या देशातल्या राष्ट्रपती झालेल्या महिलांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जातो. चांगल्या ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारला जातो, कारण अजूनही मनुस्मृती आपल्या देशात भरलेली आहे. बुद्ध जयंती यासाठी साजरी करायची आहे की लोकांना हे सांगावं लागेल, 33 कोटी देव असताना सुद्धा महिलांना आज समान अधिकार नाकारले जातात. आणि अधिकार देण्याचं काम भगवान बुद्ध, महाप्रजापती यांनी भिक्खुनी संघ स्थापन करून दिले. आणि ह्या भिक्खुनी संघातल्या ज्या महिला आहेत, ती तुम्ही आताही कुठल्याही आगरी कोळी गावात गेलात, तिथे लग्न लावण्याचं काम महिला पुरोहित म्हणून धौलारिणी करतात. ही धौलारिणी म्हणजे कोण आहे? तीच महाप्रजापतीची वारसदार आहे. कारण बाकी मनुस्मृतीमध्ये स्त्रियांनी मंदिराकडे फिरकू नये, स्त्रियांनी स्टेजवर बसू नये, अशा प्रकारची पण स्थिती आहे. आणि म्हणून ताई जेव्हा इथे बसत नव्हत्या, ताई म्हणते कशाला, ताईने बसलंच पाहिजे. भगवान बुद्धांचा विचार या एकट्या ताईमुळे आहे, तो स्त्री पुरुष समानतेचा विषय आहे. माझं तर म्हणणं आहे, हे सगळा पूर्ण कार्यक्रम महिलांनीच केला पाहिजे, सूत्रसंचालनापासून सगळं महिलांनी केलं पाहिजे. दिसलं पाहिजे ना ते आम्हाला. काय काय मग तुम्ही आज तरी पाहिजे होतं, कारण मी हे सगळं सांगत असतो. शाळा तपासायला शिक्षक येतात, तेव्हा कपडे स्वच्छ नसलेले विद्यार्थी, शिक्षक टकाटक होऊन येतात का? शिक्षकांना दाखवायचं आहे. आता मी बघा तटस्थ पंच आहे, मी काय धर्मांतर केलेलं नाही, मी हिंदूच आहे आणि मला गुलामगिरी चांगली समजते.
गुलामगिरी स्त्रियांची मला जितकी समजते तितकं कदाचित तुम्हाला नाही समजणार. आणि म्हणून मला असं वाटतं की हा कार्यक्रमामध्ये महिला या सूत्रसंचालक असल्या पाहिजे, विचार मंचाच्या प्रमुख असल्या पाहिजेत. हे या देशाला कोण दाखवणार? तुम्हीच तर दाखवणार ना, बाबासाहेबांचे लोकच दाखवणार ना. ह्याच्यामध्ये अजिबात राजकारण नाही. म्हणजे झेंडे साहेब असा गैरसमज करून घेऊ नका की पाटील साहेब असं का बोलतात. हा स्त्री पुरुष समानतेचा विषय आहे आणि हा आचरणाचा विषय आहे, जगण्याचा विषय आहे. तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा आचरणाचा विषय आहे. बाकीच्या ठिकाणी गायत्री मंत्र म्हणतात वेगवेगळे भगवद्गीतेतले, वेदांचे. आणि तुम्हाला माहीत आहे महाराज कसे पवित्र करतात, म्हणजे गोमूत्र शिंपडतात आणि ते खरात बाबा काय करतात ते न बोललेलं बरं आहे. ते अशा प्रकारचा धर्म इथे असताना आपण सत्याचं आचरण करणारे लोक आहोत. भगवान बुद्धांनी जी समता दाखवली, सांगितली, ती आम्ही समाजाला देऊ शकलो पाहिजे. आणि म्हणूनच ठाणे, रायगड, मुंबई हा जो अप्रांत प्रदेश आहे, इथली महिला बंडखोर आहे, ती स्वतंत्र आहे. आणि म्हणून वसईची मुलगी आमची म्हणते गाणं, ती गाणं काय म्हणते? काळा असो वा गोरा असो, रेतीवाला नवरा पाहिजे. साहेब रंग नाही बघत, आमच्या मुली रंग बघत नाहीत, तो कर्तृत्ववान असला पाहिजे, त्याच्याशी लग्न करायला तयार आहे. अशा प्रकारचं स्त्री स्वातंत्र्य बाकीच्या महाराष्ट्रात देशात आहे की मला माहीत नाही. परंतु तो आर्चीचा चित्रपट आला दादा, आपण कलाकार आहात. आर्चीने परशावर प्रेम केलं, परशा हा कोळी आणि आर्ची ही क्षत्रिय मराठा, दोघांना मारावं लागलं का? ही विषमता, ऑनर किलिंग आजही महाराष्ट्रात आहे. तीच मनुस्मृती आहे. आणि नवी मुंबईतल्या ताईंनी पाहिलं असेल, नवी मुंबईत महिला बंडखोर आहेत, बोलायला लागल्या, त्या लाजल्या नाहीत. आता साहेब आम्ही करतो सूत्रसंचालन बोलल्यात, हे सुद्धा स्त्री स्वातंत्र्यच आहे. कसं काय बोलायचं, काय वाटेल, यासाठी मंडळाचं मी दादा हे कॅमेऱ्यात आलं पाहिजे, कॅमेऱ्यात आलं पाहिजे, हे आवाज आले पाहिजेत महिलांचे. मी दादा तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही चांगले पेरणी. त्यांचं नाव राम आहे, मला माहीत आहे, ती ताकद आहे. बघा या ठाणे रायगड हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश हा महिलांच्या अधिकारांचा विषय. पुन्हा एकदा पुन्हा सांगतो. ताई कुठे झाल्यात? हा मग अर्धा तासात यायला, मग स्त्री स्वातंत्र्याचं काय करायचं? मग तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देतो, दुसरी ताई इथे आणून बसवा, तुमची जागा रिकामी ठेवायची नाही. चला या ताई, कोण येत आहे? ताई या लवकर या. तुम्हाला 2 अनुमोदक भेटलेले आहेत, 2 ताई या लवकर या. धन्यवाद. आमची खजिनदार आहे संस्थेची. हा पायऱ्या कुठे आहेत? हा तर भगवान बुद्धांचा विचार हा विचार या बुद्धविहारातच आहे असा नाही, तो इथल्या लोकांच्या आचरणात आहे. हुंडा नाकारणारे जे लोक आहेत ते भगवान बुद्धांचा स्त्री पुरुष समानतेचा विचार जगतात. आणि तो करावे गावात आमच्या आहे, नवी मुंबईत आहे, सगळीकडे आहे. आणि म्हणून स्त्रियांना लग्न लावण्याचा मान सुद्धा इथल्या समाजानं दिला. 2500 वर्षापूर्वीची बुद्धाची संस्कृती जशी लेण्यांमध्ये टिकून आहे तशी गावांमध्ये सुद्धा टिकून आहे. आणि याचा शोध आम्ही घेतला पाहिजे, खास करून महिलांनी. आणि म्हणून मुलींच्या जन्माचं स्वागत करण्याची इथे पद्धत आहे. वरातीमध्ये जेव्हा लग्न लागताना बहीण त्या दादाची, म्हणजे दादा आणि वहिनीची वाट अडवते आणि सांगते, तुला घरात यायचं असेल तर तुला होणारी पहिली मुलगी मला सून दे, अशी ती बहीण म्हणते. आणि इथे मुलीच्या जन्माचं स्वागत आहे. आता अलीकडे महाराष्ट्रात काय चाललंय की मुलींना हुंडा द्यावा लागतो म्हणून गर्भजल चिकित्सा केली जाते. आणि गर्भात जर मुलगी असेल तर तिला गर्भातच मारलं जातं. हे महाराष्ट्रात घडलेलं आहे. याच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाले. पण या गुन्ह्याची सुरुवात विषमतेचं समर्थन करणाऱ्या मनुस्मृतीतून होतं. म्हणून मनुस्मृतीवर अजून गुन्हा दाखल झाला नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट ओळखली आणि मनुस्मृतीचं दहन रायगड जिल्ह्यामध्ये करून टाकलं, मनुस्मृती जाळून टाकली. याचं कारण आहे की आमच्या आईला, आमच्या मावशीला जो ग्रंथ अधिकार देत नाही तो आम्ही जाळून टाकतो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी वेद, उपनिषद ही जे सगळे ग्रंथ आहेत ते नाकारले. कारण त्यामध्ये जन्मा आधारित श्रेष्ठता होती. म्हणजे जन्माने जो श्रेष्ठ आहे तोच मोठा. आता आपल्याला कल्पना आहे, आम्ही 3 जण शूद्र आहोत, अतिशूद्र आहोत. म्हणजे आगरीसुद्धा शूद्रच आहेत, ते काय अप्पर कास्ट नाहीत. या शूद्रांचा जन्म ब्रह्मदेवाच्या पायातून झाला असं ते सांगत होते त्यांचं शास्त्र. आणि ब्राह्मणांचा जन्म मुखातून झाला, क्षत्रियांचा जन्म बाहूतून झाला,
आणि वैशांचा जन्म मांड्यातून झाला आणि आम्ही सगळे लोक स्त्रियांसहित ब्रह्मदेवाच्या पायातून आलो आणि अशा प्रकारची मानसिक गुलामगिरी आमच्याकडे मांडली गेली. आजही महिलांना भीतीच वाटते स्टेजवर यायची, सहज येत नाहीत त्या, कारण ती दहशत आहे. आणि दहशत भगवान बुद्धापासून घालवण्याचा प्रयत्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो अधिकार दिला आणि सांगितलं की मी राज्य स्थापन करतोय हे जिजाऊंच्या इच्छेने, स्त्रींच्या इच्छेने नाही. परंतु शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सुद्धा घुसखोरी झाली आणि लोक सांगायला लागले की ब्राह्मणच त्यांचे गुरु आहेत, म्हणजे रामदास स्वामी. आणि ते सांगायला लागले की स्त्रींच्या इच्छेने स्वराज्य झालं. अरे स्त्रींच्या इच्छेने स्वराज्य झालं, मग तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे मरण का पावले? जर देवाच्या इच्छेने राज्य आहे तर ते जिवंत झाले असते. पण नैसर्गिक मृत्यू हा अटळ आहे आणि हे निसर्गाची तत्व आहेत. हे भगवान बुद्धांनी या देशाला समजवण्याचा प्रयत्न केला आणि निसर्गाची सत्य आम्ही जर स्वीकारली तर निश्चितपणे आमचं जीवन अधिक सुखकर होऊ शकतं. आणि म्हणून स्त्रियांना संपत्तीचा अधिकार भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. हा विचार परकीय देशातून आलेला विचार नाही, तर भिक्खुनी संघातून भगवान बुद्धांनी दिलेला विचार आहे. आणि म्हणूनच आपण या सगळ्या गोष्टींचा इतिहास लोकांना समजावून सांगणं गरजेचं आहे. खास करून महिलांना हा विषय माहीत नसल्यामुळे ते वेगवेगळ्या बुवा बापूंना बळी पडतात. आणि म्हणूनच खरात बाबांच्या प्रचाराला बळी या महाराष्ट्रातल्या महिला पडल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं की खरात बाबा हेच आमचे गुरु आहेत. आमच्या चळवळीत आम्ही एवढं सांगतोय की बाबा भगवान बुद्ध हे आपले खरे गुरु आहेत, ज्यांनी महिलांना अधिकार दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आपले गुरु आहेत, सावित्रीबाई फुले आमच्या गुरु आहेत. परंतु याचा प्रचार आणि प्रसार होत नाही. आणि म्हणून मी मंडळाला धन्यवाद देईन की ह्या अंधश्रद्धा दूर करण्याचं काम आपलं मंडळ करतंय. पोलीस असेल, सरकार असेल, त्यांनी अशा मंडळांना प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि भगवान बुद्धांची जयंती म्हणजे इथे विज्ञानवाद आणणं, समता आणणं, हा खरं म्हणजे संविधानिक कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की आम्ही लोक म्हणजे आता तुम्ही तर धर्मांतर केलेलं आहे, तुम्ही हे जुन्या देवदेवतांच्या जयंत्या सोडलेल्या आहेत, तुम्ही महापुरुषांच्या जयंत्या करता. पण आमच्या गावात अजूनही देवांच्या जयंत्या होत असतात. परंतु त्या लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की देवांच्या जयंत्या आणि महापुरुषांच्या जयंत्यामध्ये फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करणं आणि देवाची जयंती साजरी करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि म्हणून ज्या काळात महाराष्ट्रात प्रबोधन खूप मोठ्या जोरात चालत होतं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात, त्यावेळी प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज असे महामानव आहेत की एका पारड्यात जर महाराजांना ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यात 33 कोटी देव ठेवले तर 33 कोटी देवांना उचलण्याची ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकट्यामध्ये आहे. अशा प्रकारची मांडणी त्या प्रबोधनकारांनी केली. किती मोठी ताकद असेल, प्रबोधनकार ठाकरेंची ताकद किती मोठी असेल. आणि नंतरच्या काळात काय झालं आपल्याला माहीत आहे, सगळं उलटं झालं आणि आज त्याचे परिणाम आम्ही आज पाहतो. आणि म्हणूनच आपल्याला माहीत आहे की अंधश्रद्धा, कर्मकांड, देवी देवता, वर्णव्यवस्था यातून, या जोगडातून मुक्त करणारे भगवान बुद्ध आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून दिले. मी बनसोडे नावाचे एक वकील आहेत, भीमा कोरेगाव मधली केस त्यांनी लढलेत, तर त्यांच्याकडे गेलो होतो कोर्टाच्या कामानिमित्त. सिनियर आहेत. आता सिनियर दादांसारखे भेटले की आम्ही विचारतो, जे आम्हाला माहीत नाही ते विचारतो. मी त्यांना विचारलं की दादा, भगवान बुद्धांवरची चांगली पुस्तकं तुमच्याकडे आहेत का? ती पुस्तकं मला वाचायची आहेत. ते बोले सगळ्यात चांगलं आणि उत्कृष्ट पुस्तक एकच आहे जे बाबासाहेबांनी लिहिले, त्याचं नाव आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. कारण त्याची रचना अत्यंत आधुनिक आहे. आणि ती रचना काय सांगते की अंधश्रद्धा, कर्मकांड, देवदेवता आणि वर्णव्यवस्था जी सांगत होती की स्त्रियांना, शूद्रांना, अतिशूद्रांना कोणतेच अधिकार नाहीत, सगळे अधिकार हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 15% उच्चवर्णीय आहेत आणि आम्हाला कुठलेच अधिकार नाही, अशी व्यवस्था नाकारणारं काम हे भगवान बुद्धांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आज आम्ही भगवान बुद्धाची मूर्ती ठेवली, त्याला फुलं वाहिली, तिथे मेणबत्ती लावली, अगरबत्ती लावली. लहान मुलांना फरक कळत नाही. लहान मुलांना वाटतं काय, भगवान बुद्धांना जर सोंड लावली तर ते गणपती होतील. पण हे मूर्तीचा विषय नाही आहे, हा विषय विचारांचा. विचारांमध्ये हा फरक आहे की अशा प्रकारचे चमत्कार, जातीभेद, अंधश्रद्धा नाकारण्याचं काम भगवान बुद्धांनी सुद्धा केलेलं आहे.
हे या महाराष्ट्राला देशाला सांगावं लागेल, नव्याने सांगावं लागेल, कारण लोकांना हे माहीत नाही, आमच्या लोकांना पण माहीत नाही. आणि आम्ही पण जाऊन कधी कधी मनातून पुटपटतो बुद्धासमोर की पुढल्या वेळी जर 4 व्हीलर आली, 3 BHK आला तर बघ जरा काय 21 मोदक पुढल्या वेळी घेऊन येतो. भगवान बुद्ध म्हणून मला नवस बोलून काहीच उपयोग नाही, कारण मी स्वतः देव नाही आणि मी काय तुम्हाला देणार नाही. तुम्हाला तुमचा प्रयत्न करायचा आहे, त्यासाठी चांगलं शिक्षण करावं लागेल, संघर्ष करावा लागेल, तरच ते भेटेल. मला नवस बोलता येणार नाही, भगवान बुद्धाला नवस बोलता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका आज 21 अगरबत्त्या मी लावल्यात, पुढल्या वर्षी 42 लावेन आणि आणखी काहीतरी मिळेल, असला प्रकार भगवान बुद्धांकडे चालत नाही. त्या अगरबत्त्या आहेत त्या सुगंधासाठी आहेत, वातावरण प्रसन्न करण्यासाठी आहेत. पण आमच्यासारख्या लोकांना हे सांगावं लागेल. तुम्हाला कदाचित माहिती असेल, पण आम्हाला काय असं फरक दिसत नाही. आम्हाला, मी निवडणूक लढलो 19ला, तर मी प्रत्येक मंदिरात पण जावं लागतं, मतदान आहे, लोकांची श्रद्धा असते, मग ते सगळ्या गोष्टी आल्या त्यामध्ये. पण हा फरक आम्ही सांगितला पाहिजे लोकांना की हा बाबा फरक आहे. या देशामध्ये जरी भगवान बुद्धांना अवतार म्हणून संपवण्याचा प्रयत्न झाला असेल तरी सुद्धा तुम्ही विज्ञानवादी बुद्ध या देशाला सांगणं गरजेचं. आणि विज्ञानवादी बुद्ध सांगतो की मी देव, स्वर्ग, चमत्कार, आत्मा वगैरे काही मानत नाही, मी अत्यंत विज्ञानवादी आहे. कारण या आत्म्याच्या थोतांडांवर अनेकांना आजही लुटलं जाते. आणि म्हणून मी हा जो विषय आहे तो मुद्दाम सांगतोय. मला कल्पना आहे की आमचे पत्रकार बंधू सुनील सर्वदेव इथे आहेत, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात आणि त्याच्यामुळे हा विषय सगळ्या महाराष्ट्राला देशापर्यंत जातो. आणि भगवान बुद्धांची माहिती देशात सांगणारे विचारवंत हवे आहेत. म्हणजे मी स्वतः यातला जिज्ञासू विद्यार्थी आहे. मी असं समजू नका मी भाषण करतोय मला सगळं काही येतंय, मी शिकतोय, मला हे शिकायचं आहे. कारण माझ्या आयुष्यातली 35 वर्ष यामध्ये वाया गेलेली आहेत. म्हणजे असं नवस बोलण्यामध्ये, पूजा अर्चेमध्ये. आणि ज्या दिवशी मला सत्य कळलं की असं नवसाला कुठला देव पावत नसतो, आपल्या प्रयत्नाने आपण मोठे होतो. आणि ही गोष्ट मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातून समजली की देव नाकारणारा, तथाकथित विषमतावादी धर्म नाकारणारा, वर्णव्यवस्था नाकारणारा, एक बंडखोर विद्वान, जागतिक कीर्तीचा विद्वान असं काही करून दाखवतो की भारताचं संविधान आणि भारतातल्या प्रत्येक घरातला, रस्त्याचा, विधानसभेचा, लोकसभेचा कायदा कोणी लिहिला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून आता जे शिवाजी महाराजांचा गुरु कोण, ही जी चर्चा चालू आहे महाराष्ट्रात, त्यांची कोणाची हिंमत होत नाही की बाबासाहेब आंबेडकरांची गुरु पण आम्ही आहोत. कारण बाबासाहेबांनी असं काम करून ठेवलंय, यांच्या गुरूंना नाही, महागुरूंना पण शक्य होणार नाही. अशा प्रकारचं संविधानाचं जागतिक कार्य, विषमता संपवण्याचं काम बाबासाहेबांनी केलंय. आणि बाबासाहेबांनी ते काम आपल्याला माहिती आहे आपल्या गुरूंना अर्पण केलं. म्हणजे भगवान बुद्धांकडून मी शिकलो हे ते कबूल करतात. आणि म्हणून 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्यानंतर हे सांगितलं की संविधानाला अनुकूल अशा प्रकारची समाजरचना हवी असेल तर जुनी समाजरचना मोडीत काढावी लागेल आणि भगवान बुद्धाच्या मार्गाने आम्हाला जावं लागेल. आणि आपण या मार्गाने जाऊन इथपर्यंत प्रगती सांगितलेली. म्हणून राम झेंडे साहेब आम्हाला अभिमान आहे. आपण जी प्रगती केली ती आम्हाला माहीत आहे की आमच्याकडे साधन संपत्ती भरपूर होती, बोटी होत्या, शेती होती, सगळी होती. परंतु आमच्यामध्ये अजून एकही IAS झालेला नाही. म्हणजे आगरी कोळ्यांचा एकही IAS नाही. याचं कारण आम्ही अजूनही कर्मकांडात गुंतलेले आहोत. तथागत गौतम बुद्धांचा शिक्षणाचा, प्रबोधनाचा विचार आम्ही स्वीकारलेला नाही. ही जी आजची सभा आहे ही साधी सभा नाही आहे. ज्यांच्याकडे मोठमोठे हॉल आहेत, जे आगरी कोळी समाजाचा हॉल शिडकोने बांधलेला आहे आणि अनेक ठिकाणी समाज मंदिर आहेत, त्या हॉलमध्ये समाज प्रबोधनाच्या सभा होत नाहीत. लग्न होऊ शकतात, साखरपुडे होऊ शकतात, हळदी होऊ शकतात, पण प्रबोधनाच्या सभा होऊ शकत नाहीत. याचं कारण हे आहे. आणि म्हणून ह्या मंडळाची सभा अगदी आता उशिरापर्यंत चालली. म्हणजे वेळ होते की ती सांगा मला, कारण मी विसरून जातो. हिशोब फार मोठा आहे. हजारो वर्षांचा, 2500 वर्षांचा इतिहास काय 1 तासामध्ये सांगणार? कारण मी जसं जसं वाचत गेलो तसं तसं त्याचा अनुभव व्हायला लागला. आज आरक्षणाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. SC कॅटेगरीचं जे आरक्षण मिळालं त्यात 59 जाती आहेत. आणि या जातींपैकी काही लोक म्हणायला लागले आमचं वेगळं पण करा, आम्हाला वेगळी जागा द्या. त्यांना असं वाटतं की आरक्षणाची विभागणी केल्यावर आमच्या वाट्याला स्वतःचं आरक्षण येईल. मी आज 2-3 दिवस हा विषय सातत्याने बोलतोय की नुसतं आरक्षण मिळून प्रगती करता येत नाही. प्रगती करायची असेल तर बुद्ध जयंती साजरी करावी लागते. कारण बुद्ध जयंतीमध्ये तर्क आहे, विज्ञानवाद आहे, शिक्षणाचा विचार आहे. बुद्ध जयंतीमध्ये स्त्री पुरुष समानता आहे.
पण आमचा देश हे करत नाही. आणि म्हणून आमच्या समाजातून सुद्धा, आगरी कोळी समाजातून सुद्धा आजही एकही IAS होऊ शकला नाही, कारण आम्ही शिक्षणाचा मार्ग, प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला नाही. आज तुम्ही वर्गणी काढली असेल, त्या वर्गणीतून हा कार्यक्रम होतोय, त्याला देणगी दिली असेल, पण काय संबंध आहे राजाराम पाटलांचं भाषण ऐकायला? राजाराम पाटील काय आसाराम बापू आहेत किंवा कुठले ते VIP महाराज आहेत? कोणच नाही. मग त्यांच्या भाषणामध्ये काय आहे? आणि ते सगळ्यांची चिकित्सा करतायत, महात्मा फुलेंसारखी, बाबासाहेबांसारखी. मग यातून काय मोक्षमुक्ती मिळणार? तर आकाशात मोक्षमुक्ती आहे ही मोठी अंधश्रद्धा इथे निर्माण केली गेली आणि ब्राह्मणांनी भटजींनी याचा धंदा केला आणि या धंद्यातून महाराष्ट्रामध्ये फार मोठा विनाश झाला. आणि म्हणून आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती हे प्रबोधनाचे मार्ग आम्हाला, आमच्या मुलांना प्रगतीकडे नेणारे आहेत. खास करून मुलींसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून बुद्ध हे दैवी चमत्कारी महापुरुष म्हणून बाबासाहेबांनी स्वीकारले नाहीत, तर बुद्ध हे करुणामय विवेकी महापुरुष आहेत, प्रज्ञावान आहेत, अशा प्रकारची मांडणी बाबासाहेबांची आहे. माझी वाक्य तुम्हाला सोपी वाटतात, पण तुम्ही गावामध्ये गेलात तर त्यांच्या डोक्याला झिंजण्या येणार. त्यांना काय वाटणार की बुद्ध हे चमत्कारिक किंवा दैवी महापुरुष नाहीत, म्हणजे देवासारखे नाहीत. म्हणजे काय आहेत? आम्ही फक्त देवालाच मानतो, बाकी कोणाला मानतच नाही, अशी त्यांची वैचारिक भूमिका आहे. तिथे ही वाक्य माणसाच्या कानामध्ये, म्हणजे काय बोलतात त्याला, डोळ्यामध्ये अंजन घालण्यासारखे आहेत, कानामध्ये कान साफ करणारी आहेत, अशा प्रकारची वाक्य आहेत. आणि म्हणूनच माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे याचा शोध भगवान बुद्धांनी लावला. दुःख आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पण दुःखाच्या कारणांचा सुद्धा शोध लागला आणि ती कारणं संपवता येतात हे सांगितलं. आणि म्हणून आपण आज ही प्रगती केलेली आहे. मला सुद्धा वयाच्या 35व्या वर्षापर्यंत हे समजत नव्हतं की आम्ही अपयशी का आहोत, आमच्या जीवनात दुःख काय. बाबासाहेब आंबेडकर वाचलं तेव्हा मला कळलं की आम्ही आमच्या मेंदूला बंधनं घातलेली आहेत आणि मेंदूला स्वातंत्र्यच माहीत नाही. आणि हे स्वातंत्र्य देण्याचं काम भगवान बुद्धांच्या विचारात आहे. जे कोणी हे भाषण ऐकत असतील त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचावा. ते वाचल्यानंतर हा मला अनुभव आला आणि डोळसपणे पाहिलं तर आपल्याला या गोष्टी लक्षात येतात. आणि म्हणून मगाची जी कविता झाली, धम्म आणि धर्म यामध्ये फरक आहे. धम्म हा वेगळा जीवन मार्ग आहे आणि धर्म हा लोकांवर गुलामगिरी लादणारा मार्ग आहे. आणि धर्माने या देशामध्ये सगळ्यांना गुलाम केलं होतं. या बसलेल्या 3 मुली आहेत, त्यांना माहीत नसेल की मनुस्मृतीने आम्हाला गुलाम केलं होतं. आज आपण स्वतंत्रपणे तिघेजणी इथे बसलात. काय हिंमत होती पूर्वीच्या काळात मुलींना? शाळेत मुली गेल्या तर विद्यार्थिनींना पण मारलं जायचं आणि विद्यार्थिनी, त्यांची शिक्षिका होती सावित्रीमाई, तिच्यावर सुद्धा शेणाने गोळे फेकले जायचे. म्हणजे मुलींनी समोर येऊ नये याची पूर्ण काळजी इथल्या धर्माने घेतली होती. असं बोललं की लोकांना आणखी राग येतो. मग महात्मा ज्योतिबा फुले जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी पुण्यातल्या ब्राह्मण महिलांनी त्याला विरोध केला की हा चित्रपट दाखवू नका. का विरोध करायचं कारण काय? स्त्रियांच्या स्वातंत्र्याचं काम जर सावित्रीमाईंनी केलं असेल तर तुमच्या विरोधाचं कारण काय? ते समर्थन करतात. आणि समर्थन कसं करतात? जय परशुराम, म्हणजे आमचा देव आणि गुरु कोण आहे? परशुराम. त्या परशुरामाने आपल्या आईचं मुंडकं उडवलं. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ती कथा. आणि काही लोक आता पण बोलत होते की परशुराम हा एकविरेचा मुलगा आहे. आम्ही सांगितलं नाही, परशुरामाचं मंदिर रत्नागिरीत आहे आणि एकविरेचं ज्या लेणी आहेत कारलेला त्याच्या बाजूला बुद्ध मंदिर आहे. मग आई आणि मुलगा हे जवळच बसतात. आई रायगड जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात आणि मुलगा रत्नागिरीत, असं कसं होणार? त्यामुळे काही नातं जोडून चालणार नाही. जो परशुराम आपल्या आईला ठार करतो तो परशुराम आम्ही देव म्हणून कसं स्वीकारणार? आणि एकविरेचा मुलगा परशुराम हा ब्राह्मण असेल तर आम्ही आगरी कोळी शूद्र का झालो? हा पण मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून असं तर्क करून हा विषय लोकांना आता पटू लागलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये प्रबोधनाची जबाबदारी बौद्ध बांधवांनी, आंबेडकरी भावांनी सोबत घेतलेली आहे खांद्यावर. म्हणून दादा इथपर्यंत आपण आलोय. आज हे आपण भाषण करू शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला उपयोगात आणता येतं. आणि म्हणून धर्म हा आकाशातल्या अदृश्य शक्तीवर अवलंबून आहे, धम्म नाही. धम्म वास्तववादी आहे, म्हणजे ईश्वरी कृपेने सगळ्या गोष्टी तिथे होतात. इथे माणसांच्या दानाशिवाय काही चालत नाही. म्हणजे आपण जे दान दिले म्हणून हा कार्यक्रम होतोय, हा ईश्वरी कृपेने होत नाही. ज्यांच्यावर ईश्वरी कृपा आहे त्या मंदिरामध्ये करोड रुपये आहेत. देशाची अर्थव्यवस्था 40 वेळा मांडता येईल इतकी मोठी संपत्ती भारतातल्या मंदिरामध्ये आहे. आणि त्याचे ट्रस्टी कोण आहेत? प्रमुख आहेत, ब्राह्मण आहेत. आणि कोरोनाच्या काळात ही देवाची दारं सगळी बंद होती.
उभा क्षण देवाची या द्वारी उभा क्षण भरी, असे किती कोरोनाग्रस्त होते, पण देवानी काय त्यांच्याकडे पाहिलं नाही. प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना कोंबलं आणि फेकून दिलं. औषधाला सुद्धा पैसे नव्हते. मग ह्या पैशाचं करायचं काय? आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरेंनी अगोदर सांगितलं होतं की देवाची धर्मे काय, देवाची मंदिरे देवळे, धर्माची मंदिरे ही लुटीसाठीच आहेत, बहुजन समाजाच्या लुटीसाठी आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध विहाराचा जो पर्याय दिला, तिथे अध्यक्षांना खजिनदारांना आम्ही हिशोब मागतो, पैसे आले किती, खर्च किती झाले, आम्ही हिशोब देतो. आम्हाला सरकारी हिशोबाची गरज नाही, हिशोब तपासणीची गरज नाही, कारण प्रामाणिक लोकांचा विषय आहे. आणि मंदिरात जे पैसे गेले ते आम्हाला वाटलं ईश्वराकडे गेले, पण ते आमच्याकडे आलेच नाही. आणि म्हणून कारल्याच्या एकविरा आईला आमचे लोक जातात. दिवसाला 40,000पासून 1,00,000पर्यंत त्या मंदिराच्या पेटीत पैसे जातात. पण त्या मंदिराच्या ट्रस्टीमध्ये एकही आगरी कोळी असावा असा ट्रस्टचा नियमच नाही, तरीसुद्धा लोक पैसे टाकतात. पण त्या मंदिराचं संविधान, त्यातला कायदा आम्ही बदलू शकतो. हा विषय बाबासाहेबांनी संविधान बदलून दाखवून दिला की मनुस्मृतीचं जी राज्यघटना आहे ती आम्ही जाळून टाकतो आणि नवीन संविधान देतो. त्यामध्ये स्त्रियांना, ओबीसीना, एसी एसटीना अधिकार आहेत. पण त्या कारल्याच्या ट्रस्टचा जो कायदा आहे तो आम्ही बदलू शकलो नाही. त्यामुळे पैसे लोक आमचे टाकतात. पैसे काही देवीकडे जात नाहीत, पैसे कुठे जातात ते गायब होतात माहीत नाही. अशा हजारो मंदिरांचे विषय आहेत. या मंदिरांच्या नावावर हजारो एकर जमिनी आहेत. त्या जमिनीसुद्धा जमीन कसणाऱ्या लोकांना मिळत नाहीत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जो कुळ कायदा केला आणि सांगितलं कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर, या कायद्याने आगरी कोळ्यांनी जमिनींची मालकी मिळवली. परंतु जे सावकार होते, खोत होते, ते अत्यंत हुशार होते. त्यांनी सांगितलं ही देवाची जमीन आहे, ती कुळांना मिळणार नाही. आणि म्हणून आजही तो प्रश्न प्रलंबित आहे. देव काही जेवत नाही, पण देवाच्या नावावर हजारो एकर जमीन कशी काय? आणि म्हणून जगन्नाथपुरी नावाच्या मंदिराच्या नावावर 1.5 लाख एकर जमीन आहे. किती आहे? 1.5 लाख एकर जमीन आम्ही कसतो. माणसाला खायला अन्न नाही, पण वरण भाताचा नैवेद्य देवाला दाखवण्यासाठी 1.5 लाख एकर जमीन कशाला पाहिजे? हे प्रश्न, हा तर्क भगवान बुद्धांच्या जयंतीत पडू शकतो. कारण भगवान बुद्धांनी सांगितलं देव वगैरे हे असल्या गोष्टी थोतांड आहेत, मी मानत नाही. आणि माणसाला मुक्ती ही जमिनीवरच भेटली पाहिजे, ती आकाशात नको. या सभेमध्ये अनेक वयोवृद्ध लोक आहेत. ठाण्याच्या सभेत मी भाषण केलं होतं आणि ते भाषण खूप गाजलं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, असं त्याला हेडिंग आहे. की बाबासाहेब आंबेडकरांना नक्की काय म्हणायचं? देव, काय लोक म्हणतात प्रेमाने की देवासारखे आहेत, आमचे देव आहेत. पण बाबासाहेबांनी पण सांगितलं मी देव मानत नाही, मी स्वतः देव नाही. भीमरावच ते आमचे आहेत. तसे भगवान बुद्ध स्वतःच देव म्हणत नाहीत. याचं कारण आहे की देवाच्या नावाने फार मोठी फसवणूक आपल्या देशात झाली. आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे भगवान बुद्धांचा धर्म हा नीतिमत्तेचा धर्म आहे, नीतिमान लोकांचा आहे. आणि बाबासाहेब सांगतात नीतिमान माणसं असतील तर नीतिमान समाज तयार होईल. आणि आपल्याला कल्पना आहे आता निवडणुका ह्या अनितीने होतात. सगळ्यांना कल्पना आहे की EVM मशीनच्या द्वारे जे मतदान झालेलं आहे ते मतदान फसू आहे. मी स्वतः 2 वेळा लोकसभा लढलेलो आहे, त्यामुळे मी हक्काने बोलू शकतो. कारण जेव्हा मी लोकसभा लढलो 2019ला, तेव्हा निवडणुकीची मतांची मोजणी झाल्यानंतर माझ्या बाजूचे 2 उमेदवार, एक हसत होता, एक रडत होता. त्याला समजत नव्हतं हा निकाल कसा आला. आणि तो निकाल हा हिशोब चुकलेला निकाल होता. म्हणजे एकूण मतदारांची जी बेरीज आहे ती टॅलीच होत नव्हती. आत्ता आम्ही विचारमंचावर 3 माणसं, 3 पुरुष आणि 1 महिला मगाशी होत्या, बरोबर आहे. तिथे ताईंनी दुसरी जागा घेतली. पण 3 अधिक 1 4च होतात. 3 अधिक 1 5 होतील का? किंवा 3 अधिक 1 2 होतील का? नाही. पण शाळेतल्या मुलांना शिकवलेली गणितं निवडणूक आयोगाने चुकवली, उलटी केली आणि ज्यांना हवं त्यांना पास केलं आणि जे खरोखर पास होणार होते त्यांना नापास केलं. हे मी 2 परीक्षा दिल्यात लोकसभेच्या. अख्ख्या भारतात कोणी हिशोब नाही विचारत निवडणूक आयोगाला. असं का होतं की एकूण मतदारांची संख्या आहे आणि लोकांना पडलेली मतं आहेत, ह्यांची गोळाबेरीज एक झाली पाहिजे, टॅली तर झाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की बँकेतून 1 लाख काढायचे असेल तर 1 रुपया कमी असेल तर 1 लाखाचा चेक पास होत नाही. 1 लाख असतील तेव्हा चेक पास होतो. मग हे चेक कसे पास झाले? आणि म्हणून ही जी गोष्ट आहे की नीतिमान माणसं आज देशामध्ये राहिली नाहीत. आणि नीतिमान माणसं असतील तर लोकशाही यशस्वी होईल, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण लक्षात आलं की अनिती सांगणारा जो धर्म आहे मनुस्मृतीचा, तो बदलल्याशिवाय नीतिमान माणसं तयार होणार नाहीत.
आणि म्हणून 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं धर्मांतर करा. मी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामध्ये जसं मगाशी मी एकवीर आईचा इतिहास सांगितला, तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी आपली सर्वाधिक आंदोलनं कोकणामध्ये केली, खास करून रायगड जिल्ह्यात, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. तिथे बाबासाहेबांनी सांगितलं की जी मनुस्मृती आमच्या महिलांना अधिकार नाकारते, शूद्रांना संपत्तीचा अधिकार नाकारते, शूद्र म्हणजे आम्ही ओबीसी लोक, आगरी, कोळी, कराडी, भंडारी, माळी हे सगळे लोक, यांना संपत्तीचा अधिकार मनुस्मृती नाकारते. आणि म्हणून ती मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून टाकली. विषय काय होता की वाईट आहे ते जावं आणि चांगलं आहे ते या देशामध्ये यावं. आणि या आंदोलनामध्ये आगरी, कोळी, भंडारी लोक होते. भंडारी समाजाचे सीके बोले नावाचे नेते बाबासाहेबांच्या बरोबर होते. आणि हे आंदोलन कोकणात झालं. कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर हे आंदोलन अलिबागला चरीला झालं. चिरनेर जंगल सत्याग्रह, इथून गेलात तुम्ही उरणला, तिथे जंगल सत्याग्रह झाला, त्या केसेस बाबासाहेब लढले. या मनुस्मृती दहनाच्या, चौदार तळ्याच्या सगळ्या आंदोलनामध्ये ओबीसी बांधव बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून लढले, भावासारखे लढले, शूरपणे लढले. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला जमिनी मी लढून दिल्या, कायदा केला आणि दिल्या, कुळ कायदा केला आणि जमीनदारी संपवली. तुम्हाला पाण्याचा अधिकार चौदार तळ्याच्या निमित्ताने दिला, मनुस्मृती घालवली आणि संविधान आणलं. परंतु हे टिकवायचं असेल तर त्याला अनुकूल वातावरण लागतं. आज या कार्यक्रमामध्ये अत्यंत सुंदर अशी प्रकाश योजना आहे. मी पूर्वी इथे आलो होतो तेव्हा अशी स्वच्छ लादी इथे नव्हती, वेगळी होती, बरोबर आहे ना. पण आज प्रकाश वरून पण आहे आणि खालून पण वर आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी प्रकाश आहे, वातावरण प्रसन्न आहे. अशा प्रसन्न वातावरणात भाषण करायला बरं वाटतं, आपण एकामेकाला ऐकायला बरं वाटतं. अशी प्रसन्नता देशात संविधानाला अनुकूल असेल तर लोकशाही यशस्वी होऊ शकते. पण आज लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही, कारण विषमतेचा अंधकार, मनुस्मृतीचा अंधकार वाढत चाललाय. ज्ञानाची भाषणं होत नाहीत, ज्ञानाची, प्रज्ञेची भाषणं होत नाहीत, करुणा राहिलेली नाही. अशा वेळी भगवान बुद्धांच्या विचारांची या देशाला फार मोठी गरज आहे. आणि तो विचार जर आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे या देशामध्ये बदल घडू शकतात. आणि म्हणून बुद्धाच्या काळात सुद्धा वर्णव्यवस्था होती. 4 वर्णामध्ये समाज विभागला होता. स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांना अधिकार नव्हते. ही वर्णव्यवस्था भगवान बुद्धांनी नाकारली. आपल्याला कल्पना नसेल की जेवढे देव आपल्या देशामध्ये आहेत, 33 कोटी देव आहेत, या कुणी जरी एकानी वर्णव्यवस्था नाकारली असेल तर जरा बघा. रामायणामध्ये वर्णव्यवस्थेचं समर्थन आहे की शूद्र जर शिकून IAS झाला, IPS झाला तर तो ब्राह्मणांच्या नोकऱ्या घालवेल, अशी वर्णव्यवस्था रामायणामध्ये आहे. आणि आजही देशामध्ये अशीच वर्णव्यवस्था आहे. रोहित वेमुलाला आत्महत्या करावी लागते. आपला एखादा विद्यार्थी केंद्रीय विद्यापीठात जातो, पायल तडवी नावाची विद्यार्थिनी जाते, तिला आत्महत्या करावी लागते, कारण तिथे बसलेले शिक्षक, विद्यापीठांचे प्रमुख हे आमच्या मुलांना टॉर्चर करतात. आज या सभेमध्ये छोट्या छोट्या मुली आहेत, शिकतात, त्यांना ही विषमता माहीत नाही. त्यांना वाटतं की सगळं माझे आई वडील जसे माझे लाड करतात तसंच माझे लाड होतील, तसं नाही आहे. तिथे फार भयानक परिस्थिती आहे. आणि मग ती मुलं आत्महत्या करतात असं दाखवलं जातं, खरं म्हणजे ते हत्याच असतात. जशी शंभूकाची हत्या झाली, जसं एकलव्याचा अंगठा कापला, तसंच आज चालू आहे. आणि म्हणून याच्यावर एक UGC रिपोर्ट न्यायालयाने सांगितला की अशी विषमता आपल्या देशामध्ये विद्यापीठांमध्ये असेल तर त्यांच्या एक कारवाई झाली पाहिजे. परंतु इथल्या विषमतावाद्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या कायद्याला विरोध केला आणि सांगितलं की नाही, आता कुठे जातीभेद आहे, आता मिटलं, आता झेंडे साहेब तर मोठे नेते झालेत. आणि नेते झालेत ते आमच्या घरात. तुम्ही घेताय काय विधानसभेत आम्हाला उपमुख्यमंत्री म्हणून, महसूल मंत्री म्हणून आम्हाला घेतात का झेंडे साहेबांना? राजाराम पाटलांना करता का मुख्यमंत्री? नाही करत. महाराष्ट्राच्या विधानसभेने अत्यंत बलाढ्य लोक असतील, नवी मुंबईचे आमचे नेते गणेशजी नाईक असतील, वनमंत्री, शिवसेनेत होते, अनंत तरे होते, लीलाधर डाके होते. पण शिवसेनेचं मुख्यमंत्री पदाचा अधिकार आला तेव्हा मुख्यमंत्री झाले नारायण राणे, मराठा, क्षत्रिय. मनोहर जोशी पनवेलला माधुकरी मागणारे ब्राह्मण मुख्यमंत्री झाले. पण महाराष्ट्राची मुख्यमंत्री ताई आज एकही महिला करत नाही, एकही महिला होत नाही. शरद पवार सुद्धा आपल्या मुलीला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देऊ शकत नाही, कारण त्यांच्या पण डोक्यात मनुस्मृती भरलेली आहे. आणि नसेल भरली तर त्यांनी मुख्यमंत्री करून कोणाच्याही महिलेला करा. फडणवीसांच्या मुलींनी मुख्यमंत्री व्हावं, पण महिलांना अधिकार नाही द्यायचा, ही मनुस्मृती आजही हे लोक जपतात.
संविधानाचा आदर अजून हे करायला तयार नाहीत. आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की भगवान बुद्धांचा धम्म आचरणाचा विषय, हा साधा विषय नाही. आणि ज्याच्यात थोडंफार आचरणात आहे त्यालाच येतं. भगवान बुद्धावर भाषण कोणीही करू शकत नाही, कारण भगवान बुद्ध असे मंत्र म्हणणाऱ्यांपैकी नाहीत. ते सांगतात ती गोष्ट अनुभवाने आलेली तीच बोलता येते. त्यांनी अनुभवाने सिद्ध केलं की या देशामध्ये विषमता आहे. आणि म्हणून तो एक शरद पोंक्षे नावाचा कलाकार किंवा हिरो, कोण कलाकार आहे, तो बोलला की मनुस्मृती जाळणाऱ्यांनी मनुस्मृती वाचली असती तर ती जाळलीच नसती, असं त्यांनी स्टेटमेंट केलं. त्याला बोलायचं असं की बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत येत नव्हतं म्हणून कदाचित त्यांनी मनुस्मृती वाचली नसेल. अरे बाबा, जगाच्या साहित्याचा, जगाच्या विषमतेचा आणि जगाच्या स्वातंत्र्याचा अभ्यास केलेले बाबासाहेब आंबेडकर आहे. तू त्यांच्यावर काय बोलू शकतोस? पण ह्या लोकांना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना हे माहीत नाही की मनुस्मृती हा वाचण्याचा विषय नाही, मनुस्मृती हा अनुभवण्याचा विषय. आपण आईस्क्रीम खातो, आईस्क्रीम थंडच असते ना. कुठल्या मुलीने सांगितलं आईस्क्रीम खाल्ला आणि जिभेला चटका बसला, असं होतं का? आईस्क्रीम ही थंड आहे. तसं संविधान हे थंड आहे, आल्हाददायक आहे. पण मनुस्मृती ही महिलांना सती म्हणून चितेवर जाळणारी गोष्ट आहे. आमच्या देशातल्या महिलांना जाळलं कोणी? मनुस्मृतीने. आमच्या देशात मुलींना गर्भातच कोण मारते? मनुस्मृती. पण त्याचा अनुभव या उच्चवर्णीयांना कधीच येणार नाही, कारण त्यांनी ते कधी जाळले जात नाहीत. जाळल्या जातात कोण? आमच्या महिला. जाळले जातात शूद्र, चिरले जातात अतिशूद्र. आणि म्हणून ही जी मनुस्मृती आहे हा वाचण्याचा विषय नाही, अनुभवण्याचा विषय. आणि मगाशी येताना मी आमचे मित्र पत्रकारांना बोललो की असा शूद्र या महाराष्ट्रातला, असा अतिशूद्र कोणी नसेल की ज्यांचा अपमान उच्चवर्णीयांनी केला नाही. आता अपमान करणाऱ्याला, जो अपमान दुसऱ्याचा करतो, दुसऱ्याचं शोषण करतो, त्याला काय कळणार? ते कळण्यासाठी ज्याचा अपमान होतो त्या जन्मात जावं लागतं. आणि म्हणून जरांगे पाटलांनी जेव्हा आरक्षण मागितलं की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, तेव्हा त्यांना मी सांगितलं, अहो तुमचं शोषण कोणी केलं? तुम्हाला जमिनी कोणी नाकारल्या? तुम्हाला मुख्यमंत्रीपद, महसूल मंत्रीपद नाकारलं कोणी? डझनवारी मुख्यमंत्री तुमचे आहेत. नाकारलं गेलोय आम्ही ओबीसी, आम्ही अतिशूद्र. आणि म्हणून ज्यांचं शोषण झालं नाही त्यांना आरक्षण मिळणार नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्व ज्यांना नाकारले त्यांना आहे. आजही आमच्या महिलांची लोकसंख्या 50%. आमच्या देशात महिलांची लोकसंख्या 50% आहे. त्यांना आरक्षण किती पाहिजे? 50%. पण देतात किती? 33%. आणि ते पण नीट देत नाहीत, दाखवल्यासारखं करतात. म्हणून मी मंडळाला माझी विनंती आहे, सरकार देईल तेव्हा देईल, आम्ही विचार मंचावर 50% महिलांना पुढल्या वेळी बसवलं पाहिजे. आता 3 पुरुष आहेत, नंतर 3 महिला पाहिजे. कारण आम्ही भगवान बुद्धांसमोर खोटं बोलू शकत नाही, बोलूच शकत नाही. कारण खोटं बोलू नका, दारू पिऊ नका, व्यभिचार करू नका, प्राणी हत्या करू नका, हे पंचशील कोणी सांगितलं? भगवान बुद्धांनी. बाकीने काय सांगितलं? दारू प्या, काय करा, या शिर्डीला तुमचं स्वागत आहे, या तीर्थक्षेत्रात. काय चंद्रभागेची अवस्था आहे, आंघोळ कराल तुम्ही त्या पाण्यामध्ये? कसलं कसलं प्रदूषण आहे. पण ज्या महाराष्ट्रामध्ये गोमूत्राचं आणि बाकीचं समर्थन होतं खरात बाबांचं, त्यांना शुद्ध अशुद्ध आणि नद्या दूषित झालेल्या काय कळणार? आणि म्हणून यामध्ये सगळ्यात विचार भगवान बुद्धांनी आम्हाला सांगितला. आपल्याला माहीत आहे की वर्णव्यवस्था भगवान बुद्धांनी नाकारली. हा विषय सुद्धा महाराष्ट्राला अजून कळला आहे की नाही, मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की हा विषय प्रत्येकाच्या जीवनात आम्ही अनुभवता आला पाहिजे. मला सांगाल काय वेळ किती झाला? 10 मिनिटं आहे, बरोबर आहे. कारण आपण कार्यक्रम उशिरा सुरू केला आहे आणि आपण भारतीय संविधान मानतो आणि संविधान सांगतं की कार्यक्रम हे वेळेत झाले पाहिजेत, लोकांना झोपण्याला त्रास झाला ना पाहिजे. समोर रहिवासी सोसायटी आहेत, त्यांना स्पीकरचा किंवा याचा त्रास झाला ना पाहिजे, याची काळजी आम्हीच घेणार, संविधानावर प्रेम करणारे लोक घेणार. आणि म्हणूनच मानवजातीच्या दुःखाचं कारण शोधण्यासाठी भगवान बुद्धांनी घर सोडलेलं आहे. आज जेव्हा रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असं जेव्हा सांगितलं जातं, त्यावेळी भगवान बुद्धांवर पण टीका सुरू झाली, त्यांनी पण घर सोडले. पण दोघांमध्ये फरक काय? आपल्याला मी सुरुवात जी केली होती की कोलीय वंशाचे आम्ही लोक आणि शाक्य वंशाचे लोक, या दोघांचं भांडण रोहिणी नदीच्या पाण्यावरून झालं. आणि या पाण्याचं भांडण इतकं गेलं की आम्ही कोलीय लोकांशी युद्ध करू असा निर्णय संघामध्ये झाला.
गणराज्य होतं आणि भगवान बुद्धांना सांगितलं गेलं की तुला आता युद्ध करावं लागेल, सैन्यात सहभागी व्हायला लागेल. तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं की आम्ही रक्ताचे भाऊ आहोत आणि रक्ताचे भाऊ असताना आम्ही एकामेकांसाठी म्हणजे पाण्यासाठी एकामेकांचं रक्त सांडणार नाही. आणि मग भगवान बुद्धांना जे काही गोष्ट सांगितली त्यांच्या सेनापतींनी की युद्ध हे तुम्हाला करावंच लागेल, त्यांनी युद्ध नाकारलं आणि त्यांना जी गोष्टी सांगितल्या, तुम्हाला हे राज्य सोडावं लागेल, गाव सोडावं लागेल आणि तुम्हाला कदाचित म्हणजे प्राणांतिक शिक्षासुद्धा होऊ शकते. आणि मी सगळं टाळण्यासाठी भगवान बुद्ध सांगतात मी परिव्राजक होईन म्हणजे संन्यासी होईन आणि हे सोडून जाईल. पण त्याचं कारण कुठलं आहे? लोककल्याण, सामाजिक प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे. राजकीय प्रश्नावर आपल्याला माहिती आहे महाभारत युद्ध झालं. अर्जुनानी पांडवांनी सांगितलं सुईच्या टोकावर राहील एवढी तरी जागा आम्हाला भेटली पाहिजे. दुर्योधन म्हणाला सुईच्या टोकावर राहील एवढी पण जागा देत नाही, 5 गावं पण देत नाही. त्यातून युद्ध झालं. कृष्णाने सांगितलं युद्ध करा. क्षत्रियांचा धर्म आहे की भाऊ जरी समोर आला त्यांना त्याला कापून काढा. ही क्षत्रिय नीती, ही मनुस्मृती भगवान बुद्धांनी नाकारली. माझ्या भावांमधलं भांडण मी शांतीने मिटवेन. आणि मग भगवान बुद्धांनी माणसाच्या दुःखाचं मूळ शोधलं, त्याच्यावर उपाय शोधले. भगवान बुद्धाचा हा जो विषय आहे तो आम्ही लोकांना समजावून सांगितला पाहिजे, कारण लोक इतकं खोलामध्ये जात नाहीत आणि मग ते तुलना करतात. रामदास स्वामींनी घर सोडलं, बुद्धांनी पण सोडलं. बुद्धाच्या घर सोडण्यामध्ये विश्वकल्याण सामावलेलं आहे. आज इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्धप्रसंग घडला तर शांतीचा मार्ग शोधण्यासाठी तिन्ही देश बसले होते. पण भगवान बुद्धांनीच सांगितलं आहे की जगामध्ये शांती हवी असेल तर ती पहिल्यांदा आपल्या डोक्यात असली पाहिजे. म्हणजे सम्यक समाधी भगवान बुद्धांनी सांगितली की तुम्ही पहिल्यांदा डोकं शांत केलं तर जग शांत होईल. पण ज्यांच्या डोक्यातच भांडणं आहेत ते अग्निबाणच सोडणार. आणि त्याचा त्रास आमच्या ताईंना झाला. आमचे सिलेंडर बंद झाले, हॉटेलमधले सिलेंडर बंद झाले. जे बिचारे बाहेर जेवायचे त्यांचे हॉटेल सगळं बंद पडले. कामगारांना गावं सोडून जावं लागलं. गुजरातमधला प्रसंग तुम्हाला माहीत आहे. गुजरात लोकांना सोडावं लागलं कारण सिलेंडर हॉटेलमध्ये जेवणच भेटत नाही. ज्यांची फॅमिली होती त्यांनी कसं तरी केलं, पण 3ऱ्या-4थ्या माळ्यावर काही चूल पेटवता येत नाही. मी उरणला राहतो, तुम्ही उरणला सगळेजण ह्या. आम्ही पहिल्यापासून चूल चालू ठेवलेली आहे. आम्ही विश्वास नाही ठेवला अच्छे दिन आएंगे, अभी कभी बुरे दिन भी आ सकते, इसके लिए चूल रखना जरुरी है. आम्ही त्यावर विसंबून राहिलो. उज्ज्वला गॅस वगैरे आहे पण तो काय आम्ही त्यावर आम्ही चूल पेटवली, कारण का खरोखर सिलेंडर भेटले नाही. हा कशाचा परिणाम आहे? युद्धाचा परिणाम. आणि या युद्धाचा परिणाम काही होऊ शकतो आणि म्हणून अशी युद्ध टाळा. भगवान बुद्धांनी सांगितलं युद्धाने सगळे प्रश्न सुटत नाहीत, कारण बरेचसे प्रश्न हे प्रेमानेच सुटतात, ते युद्धाने सुटत नाही. म्हणून युद्धाला नकार दिला भगवान बुद्धांनी. ही गोष्ट सुद्धा आम्ही लोकांना सांगितली पाहिजे. काही लोक युद्धाचं समर्थन करतात आणि भगवान बुद्धाच्या काळात देशाचा पराभव झाला असं लोक खोटं सांगतात. परंतु भगवान बुद्धाच्या काळात इथल्या स्त्रियांना समान अधिकार होते. एवढे अधिकार होते की स्त्रिया युद्धात सुद्धा लढू शकत असत, स्वतःचं संरक्षण करू शकत असत. आणि म्हणून जिजाऊंनी आता तलवार घेतली सगळ्यांना माहीत आहे. आणि आमच्या कोळीवाड्यातल्या महिलासुद्धा पुरुष मंडळी समुद्रावर असताना घराचं आणि मुलांचं रक्षण करू शकत आहेत आजही. म्हणजे महिला कमकुवत नाहीत. आज पोलीस दलामध्ये महिला आहेत, सैन्य दलामध्ये महिला आहेत. परवा आम्ही अग्निशामक दलात भायखळ्याला सभा केली, त्यामध्ये 500 महिला आहेत. आग विझवायला सुद्धा महिला आहेत. त्यामुळे महिला शूर नाहीत. हा जो मनुस्मृतीचा शोध आहे तो बुद्धांनी नाकारला आणि सांगितलं महिला लढू शकतात. पण युद्धच नको, युद्धाला पर्याय हा शांतीचा असला पाहिजे, हा भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि म्हणून माणसाच्या जीवनातलं दुःख कमी करण्यासाठी, कोली आणि शाक्य यांच्यातलं युद्ध टाळण्यासाठी भगवान बुद्धांनी आपलं घर सोडलं. हा विषय आम्ही सांगितला पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की आजच्या या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपण मला बोलायची संधी दिली आणि या संधीमुळे मी भगवान बुद्धांचा विचार आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. तर याच्यामध्ये मला जे दिसतंय बाहेरून, जे मुक्तिकोण पथे हे जे पुस्तक आहे बाबासाहेबांचं, मी कुळ कायद्याचा अभ्यास केला, मनुस्मृती दहनाच्या आंदोलनाचा अभ्यास केला, चिरणे जंगल सत्याग्रहाचा अभ्यास केला. हे सगळे आंदोलनं कोकणात झाली, रायगड जिल्ह्यात झाली. आमची लोकं यामध्ये होती. परंतु खरी मुक्ती बाबासाहेबांनी सांगितली की हा विषमतेचा धर्म सोडल्याशिवाय, बुद्धाकडे गेल्याशिवाय खरी मुक्ती तुम्हाला मिळणार नाही. परंतु त्या मुक्तीच्या आंदोलनात आमचे लोक नव्हते.
कारण धर्म हा विषय फार मोठ्या बंडखोरीचा विषय आहे. म्हणजे चारवाकला संपवलं गेलं आपल्या देशात. भगवान बुद्धांना या देशाबाहेर जावं लागलं. लॉर्ड कनिंगहॅम जर आपल्याकडे नसते तर भगवान बुद्धाचा हा देश आहे कधी कोणाला कळलंच नसतं. आणि या अनेक गॅजेटनी हे सगळं सांगितलं. आणि म्हणून बराचसा विषय भगवान बुद्धांचा परदेशात सुद्धा इतिहासकारांनी जपून ठेवला आहे. आपल्याला माहिती आहे चिनी प्रवासी इकडे आले, त्यांनी रेकॉर्ड केलेले आहेत की भगवान बुद्धांच्या काळात इथली समाजरचना कशी होती. आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की भगवान बुद्धाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं. त्यांचा धम्म, या देशातला धम्म आम्हाला पुन्हा 1956 साली दिला. याच पद्धतीने जगातल्या अनेक तत्त्वज्ञानी लोकांनी भगवान बुद्धांच्या विचारांचं कौतुक केलेलं आहे. मी आज सकाळी पण याच विषयावर बोललो, पुन्हा याच विषयावर बोलतो, कारण भगवान बुद्धांच्या बद्दल फार शंका उपस्थित केल्या जातात. भगवान बुद्धाच्या विचाराकडे आजही आमचा देश सन्मानाने बघायला तयार नाही. त्यांना सुद्धा बोलू नये असं, पण असं बाजूला ठेवल्यासारखं केलं जातं. तर यांना हे सांगावं लागेल की भगवान बुद्ध हे या सगळ्यापासून वेगळे आहेत. त्यांनी देवच नाकारलाय, चमत्कार नाकारलाय, स्वर्ग नाकारलाय, आत्मा नाकारलाय. तुमच्या धंद्यात ते नाहीच आहे, तुमच्या स्पर्धेत नाही, तुम्ही कशाला घाबरता. बुद्धाच्या कुठल्याच मंदिरात नवस बोलून पैसे जमा केले जाणार नाहीत, त्यांचा गैरउपयोग होणार नाही, बुद्ध विहारात पण होणार नाही. तिथे पुस्तकं वाटेल आणि ज्ञानाचा प्रसारच केला जाईल, करुणा ठेवली जाईल. आणि म्हणूनच प्रख्यात ब्रिटिश तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांनी बौद्ध धर्माबद्दल जे मत व्यक्त केलंय, जगातल्या सगळ्या धर्मांमध्ये सर्वाधिक आदर प्राप्त झालेला आणि विवेकवादी धम्म कुठला असेल तर भगवान बुद्धांचा धम्म आहे. हे कोणी सांगितलंय? इंग्लंडमधल्या एका माणसाने, जगजेत्या लोकांनी सांगितलं. आता ते काय बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचे किंवा त्यांचे मित्र नव्हते, हे तर काही लोक असे शोध लावतील. तटस्थ विचारवंत आहेत, त्यांनी सांगितलं. आणि हा धर्म हा विवेकवादी आहे, अहिंसावादी आहे, म्हणजे युद्ध नाकारणारा आहे. आणि जगातील जे काही धर्म आहेत त्या धर्मामध्ये बौद्ध धर्माला प्राधान्य द्यायला हवे असं त्यांना मनोमन वाटत होतं. आज भारतातल्या लोकांना वाटत नाही. लोकांना इंग्लंड अमेरिकेमधलं प्रोडक्ट आहेत ते आवडतात. म्हणजे इंग्लंड अमेरिकेत जे चालतं ते आम्हाला पहिले पण अशी सवय होती की परदेशातली घड्याळं, परदेशातले कपडे, परदेशातले दागिने आम्हाला आवडायचे. तसंच परदेशी विचारवंतांनी सांगितलं की लोकांना खरं वाटतं, ते भगवान बुद्धाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्याबद्दल आपली मतं लादण्याचं, दुसऱ्यावर आपली मतं लादण्याचा प्रयत्न कधीच बौद्ध विचारवंतांनी किंवा भगवान बुद्धांनी केला नाही. जबरदस्तीने लादली नाहीत, हुकुमशाहीचं समर्थन केलं नाही. तर बुद्धाचं तत्त्वज्ञान हे लोकशाहीचं तत्त्वज्ञान आहे. याच पद्धतीनं विवेकवाद आणि तर्क यांना बौद्ध धर्माच्या तत्वांमध्ये फार महत्त्व आहे. विवेकवाद म्हणजे आपल्याला माहीत आहे, भगवान बुद्धांनी त्याला प्रज्ञा म्हटलेलं. चांगलं किंवा वाईट हे ठरवून वागायचं, याला विवेकवाद म्हणतात. आज हा विवेकवाद आपल्या देशात पाहायला मिळत नाहीत. म्हणून लोक आक्रस्ताळी वागतात, विचित्र वागतात. आणि आपण तर्क केला पाहिजे. खास करून विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे, मुलींसाठी छोट्या, की आम्ही तर्क केला पाहिजे. चांगलं आणि वाईट यातला फरक आम्हाला कळला पाहिजे. लहानपणा आम्ही जर हा विचार केला तर मोठ्यापणी आपल्याकडून चुका होत नाहीत. आणि म्हणून कोणी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. भगवान बुद्धांचं एक कालामसुत्त आहे. त्यांनी सांगितलं की मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका. एखादी गोष्ट देवाने सांगितले, देवाच्या गुरूंनी सांगितले म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. परंपरेने आले किंवा धर्मग्रंथात सांगितले म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या सदस्यत विवेक बुद्धीला, शहाणपणाला ते तपासून पहा. शहाणपणावर तपासून पहा. ती गोष्ट आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी जर अनुकूल असेल, चांगली असेल तरच स्वीकारा, असं कालामसुत्तात भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे. आता फार फेक न्यूज यायला लागल्यात, म्हणजे खोट्या न्यूज, खोट्या रील यायला लागल्यात. आणि त्या रील बघून आम्ही संभ्रमात पडतो. निवडणुकांचे प्रचारसुद्धा असे होतात, निवडणुका झाल्या की ते काय आकडे येतात, काय म्हणतात त्याला, एक्झिट पोल. हे एक्झिट पोल असे असतात की चोराने जर चोरी केली असेल तर ते समर्थन अगोदरच केलं जातं. आम्ही सांगत होतो हात जिंकणार, तोच आला ना. अरे तुम्ही रात्रीत मशीन बदलल्यात ते सांगत नाही तुम्ही. हे एक्झिट पोलसुद्धा फसवे आहेत. आणि या एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नये. म्हणून माणसांनी तर्कनिष्ठ असलं पाहिजे. हा तर्कनिष्ठ विचारसुद्धा भगवान बुद्धाच्या साहित्यामध्ये आहे. आणि ते साहित्य म्हणजे बौद्ध धम्म. अशा प्रकारचं सर्टिफिकेट या बर्ट्रांड रसेलने आपल्याकडे दिलेलं आहे. आणि म्हणून बौद्ध धम्म हा
आंधळ्या विश्वासावर अवलंबून नाही, तो तर्क करतो. हा मंत्र असा सांगितला आहे म्हणून असंच वागा असं नाही, तर्क करतो. आणि भगवान बुद्धांचा धम्म त्यामुळे नित्य नवीन आहे. म्हणजे जग हे सतत बदलत असतं, जग हे परिवर्तनशील आहे. याच्यावर भगवान बुद्धांनी विश्वास ठेवायला सांगितला. मी जे सांगितलं ते अंतिम नाही. भगवान बुद्धांच्या शिष्यांनी विचारलं की तुम्ही गेल्यानंतर काय? त्यांनी सांगितलं हा धम्म हाच तुमचा गुरु असेल. धम्माचा विचार आणि संघाचा विचार हा तुम्हाला मार्गदर्शन करेल असं त्यांनी सांगितलं. आणि लोकशाही पद्धतीने संघ बांधला. संघामध्ये सर्वानुमते निर्णय घेण्याची सवय लागली. तीच आजची लोकशाही आहे. परंतु आपल्या लोकसभेत असा आता होत नाही. नोटबंदी असेल किंवा अन्य काय असेल, गॅस बंद, हे निर्णय काही जाहीर होत नाही, चर्चा करून होत नाहीत. एकटेच पंतप्रधान निर्णय घेतात आणि मग आपल्याला त्रास होतो. लोकांच्या घरातल्या नोटा जुन्या बाद झाल्या आणि त्याचा त्रास किती झाला आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून कोणत्याही ईश्वराची कल्पना बुद्ध धम्मात नाही असं बर्ट्रांड रसेल सांगतात. ईश्वराच्या कल्पनेवर सगळे धर्म आहेत. ईश्वर आकाशात राहतो आणि तो नियंत्रित करतो असं सांगितलं, पण ईश्वराची देवाची कल्पना या धम्मामध्ये नाही हे भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि नैतिक शिकवण ही अत्यंत महत्त्वाची आहे असं भगवान बुद्धांच्याबद्दल यांनी बर्ट्रांड रसेल यांनी सांगितलं. आणखी एक जागतिक विचारवंत आहे, शास्त्रज्ञ आहेत, अल्बर्ट आईन्स्टाईन. यांनी सुद्धा सांगितलं भविष्यातला धर्म हा वैश्विक असेल, तो एका देशापुरता मर्यादित नसेल. हा वैश्विक धर्म म्हणजे काय असेल तर तो बुद्ध धम्म असेल असं या अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सांगितलं. हा व्यक्तिगत ईश्वरावर आधारित किंवा व्यक्तिगत ईश्वराकडे नेणारा धर्म नसेल तर तो ईश्वराच्या पलीकडे जाणारा, कर्मकांड नाकारणारा, जी कर्मकांड आज आपल्या देशात चालू आहे, सत्यनारायण पूजेपासून अनेक लक्ष्मीची वेगवेगळी व्रतं सांगितली जातात आणि लोकांना लुटलं जातं. यश असं मिळत नाही. यश मिळण्यासाठी विज्ञानच लागतं. आणि म्हणून असा कोणता जो आधुनिक धम्म असेल तो काळाशी, लोकांच्या गरजाशी सुसंगत असेल आणि तो म्हणजे आहे बौद्ध धम्म. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हे जागतिक विद्वान आहेत. म्हणजे नॉलेजचं सिम्बॉल, म्हणजे ज्ञानाचं प्रतीक हे जगाने स्वीकारलं आहे बाबासाहेबांना. का तर भारतीयांचाच विषय नाही राहिला. आणि ते बाबासाहेब सांगतात की मी बुद्ध धम्माचा स्वीकार केला आहे कारण त्यामध्ये समानता आहे, स्वातंत्र्य आहे आणि बंधुता आहे. आणि बुद्धाचा मार्ग हा कोणताही आध्यात्मिक किंवा भक्तीचा मार्ग नाही. आणि हा मार्ग सामाजिक क्रांतीचा आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर बौद्ध बांधवांची जी प्रगती झालेली आहे ती पुस्तकं वाचून, शिक्षणाच्या माध्यमातून झाली. विज्ञानवादी विचार घरात स्वीकारली म्हणून झाली. तुमचा पैसा हा व्रतवैकल्यांवर खर्च होत नाही. आणि म्हणून इतर जातींना, SC कॅटेगरीला पण वाटायला लागलं की आरक्षणाचा फायदा आम्हाला झाला पाहिजे. मी अनुभवाने सांगतो, आम्हाला पण आरक्षण आहे, ओबीसीना, आगरी कोळ्यांना पण आरक्षण आहे. आमच्यामध्ये IAS होत नाही. याचं कारणच ते आहे की आम्ही घरामध्ये पुस्तकं किंवा भाषणं सार्वजनिक ठिकाणी असे विचारवंतांना बोलवणं. तुम्ही मला बोलवलं, मला भाषण करायची संधी दिली, मी घरीच बसलो असतो. पण तुम्ही सांगितलं पाटील साहेब यावर बोला. तुम्ही काय केलं माहिती आहे का? मला अभ्यासाला लावलं. मी अजिबात विचारवंत वगैरे नाही. जेव्हापासून तुम्ही सांगितलं मी अभ्यासाला लागलो की भगवान बुद्धांचा धम्म काय, आणि असा अभ्यास करत करत माणूस प्रगतिशील होतो. अशी संधी या मुलींना पण दिली पाहिजे. इथे वक्तृत्व स्पर्धा या मुलींच्या ठेवा. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या समतेचा विचार करा, याच्यावर भाषणं होऊ दे, त्यांना बक्षिसं द्या. आणि यातूनच पुढचे नेते तयार होतात. आज नवी मुंबई महापालिकेला अशा विचारवंत नगरसेवकांची नेतृत्वाची गरज आहे. बुद्धाच्या पुण्याईवर या नवी मुंबई महापालिकेला एक पुरस्कार मिळाला. मुलींचा सगळ्यात जास्त जन्मदर असलेली महानगरपालिका आहे. पण ते इतिहासातल्या संस्कारामुळे भेटलं. पण पुढच्या येणाऱ्या काळातसुद्धा मुलींना अशी सुरक्षा नवी मुंबईत मिळायची असेल तर इथल्या पोलीस महिला असतील, प्रशासक असतील, यांना भारतीय संविधान आणि बुद्धाचा समतेचा विषय कळला पाहिजे. मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि नम्रपणे कबूल करतो. आपण ही मला संधी दिली, त्यामुळे जागतिक स्तरावर भगवान बुद्धांचे विचार काय मी शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशातले विचारवंत जे शिकागोला गेले होते, विवेकानंद यांनी सुद्धा धम्माचं कौतुक केलेलं आहे. धम्माच्या विचारांचा अभिमान बाळगलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा भगवान बुद्धांचा अतिशय कौतुकाने उल्लेख केलेला आहे. आणि असे जगातले अनेक विचारवंत आहेत. आणि म्हणून भारताला बुद्धाची गरज आहे असं लोक बोलत असले तरी हृदयात काहीतरी वेगळंच आहे. आणि हृदयातले आणि मेंदूतले विचार बदलायचे असतील तर सातत्याने हे विचार ऐकले पाहिजेत. मी आपल्याला धन्यवाद देतो. एवढा वेळपर्यंत आपण हे सगळं ऐकलं. आणि हा विचार महिलांच्या अधिकारांचा विषय घरी जाऊ द्या
आणि साधं वाक्य सांगतो, भगवान बुद्धाच्या समतेच्या विचारानं भारतीय संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आणि नवऱ्याच्या घरावर अर्धा अधिकार महिलांना दिला, वडिलांच्या सातबाऱ्यावर सुद्धा मुलीला अर्धा अधिकार दिला. हे मुलींना सांगा. मुलींना फसवणारे आपल्याच घरातले भाऊ आहेत, ते सांगतात ताई हक्क सोडपत्र दे, ही जमीन मला दे. असं गोड कुठला भाऊ बोला, तिला सांगा बाबा, त्याला सांगा हा अधिकार बुद्धाने दिला आहे, बाबासाहेबांनी दिला आहे आणि त्या अधिकाराने संपत्ती आम्हाला मिळणार आहे. कुठल्या महाराजांच्या प्रवचनात तुम्ही गेला असाल तिथे सुख आणि समृद्धी घराला भेटली काय मला माहीत नाही, पण मी राजाराम पाटील छोटासा महाराज बनण्याचा प्रयत्न केला आणि तो संविधानाचा महाराज म्हणून महिलांचे अधिकार आपण घरी जावे अशी नम्र विनंती करतो आणि माझं बोलणं सांगतो. जय हिंद, जय भारत.